रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राइब आणि फॉलो करा। प्रिय असं नेतृत्व आणि कार्यक्षम असे मंत्री उदयजी सामंत साहेब, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष विवेक सुर्वे, शिवसेना, भाजप, महायुतीचे मित्रपक्ष, महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि माझ्या समोर जमलेल्या विशाल अशा संख्येने जमलेल्या मतदार बंधू भगिनींनो, या जिल्ह्याचा समन्वयक म्हणून माझी नियुक्ती झाली आणि या जिल्ह्यामध्ये सर्व पक्षांचं उत्तम पद्धतीने मनोमिलन होऊन निवडणुकीचा हा महासंघर्ष तेवढ्याच दणदणीत मताधिक्याने विजयाकडे कूच करावा अशा पद्धतीनं रचना लावताना आज प्रथमच उदयजी तुमच्या सभेला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली आणि डोळ्याचं पारणं फिटलं, मनाची शंका दूर झाली। एका जिल्हा परिषद गटामध्ये जर एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित राहून पाठिंबा देत असाल तर 20 तारखेचं मतदान हे बहुसंख्येने उदयजी सामंत यांना होणार याबद्दल माझ्या मनात कोणताही शंका राहिली नाही। 6 महिन्यापूर्वी भाजपा प्रणित लोकशाही आघाडीचं सरकार केंद्रामध्ये स्थानापन्न झालं। शतक महोत्सवाकडे आपला देश चाललाय। या अमृत कालातून पुढे जात असताना महाराष्ट्राची निवडणूक सामोरी आली आणि या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचं भवितव्य, महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती आणि महिला सन्मान ही आपली उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून जे महायुतीचं सरकार सध्या स्थानापन्न आहे त्यांना एक्सटेन्शन देण्याचं काम आपण सर्व मतदार बंधू भगिनी 20 तारखेला नक्की कराल हा विश्वास मला वाटतो। उदयजी सामंत 5व्या वेळेला आपल्या सर्वांचे प्रतिनिधी म्हणून विधिमंडळात जातील। मला उदयजींचं कौतुक वाटतं। ही 4 टर्मचा प्रचंड अनुभव ज्या माणसाकडे आहे, विधिमंडळाच्या प्रत्येक आयुधाची माहिती ज्यांच्याकडे आहे, असा लोकप्रतिनिधी आपल्या या रत्नागिरी विधानसभेला लाभलाय। त्यांच्या माध्यमातून विकासाची गंगा या रत्नागिरीमध्ये अवतरली आहे। अनेक वर्ष प्रलंबित असलेलं वैद्यकीय महाविद्यालय उदयजी तुमच्यामुळे या रत्नागिरीत सुरू झालंय। आरोग्याचा प्रश्न पुढच्या काही कालखंडामध्ये सहज पद्धतीने मार्गस्थ होईल याची मुहूर्तमेढ या वैद्यकीय महाविद्यालयाने या ठिकाणी रोवलेली आहे। अशी अनेक विकास कामं उदयजी सामंत यांच्या माध्यमातून, माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या माध्यमातून, देवेंद्रजी फडणवीसांच्या माध्यमातून, अजितदादा पवारांच्या माध्यमातून रत्नागिरीपर्यंत पोहोचत आहे। लोकशाही कार्यपद्धतीमध्ये त्या ठिकाणचा लोकप्रतिनिधी हा आपला भाग्यविधाता असतो आणि हा लोकप्रतिनिधी जर कार्यक्षम असेल तर उदयजींसारखा बदल तो घडवू शकतो याची प्रत्येकाच्या मनामध्ये खुणगाठ आपण बांधलेली आहे। 5व्यांदा विधिमंडळात जात असताना एक विकसित रत्नागिरीचं स्वप्न घेऊन ते विधिमंडळात प्रवेश करणार आहेत आणि हा प्रवेश करत असताना आपल्या लाखो मतदारांचा प्रचंड असा पाठिंबा त्यांच्या पाठीशी उभा असणार आहे आणि याच्यातून ऊर्जा प्राप्त करून रत्नागिरीचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला तुम्हाला द्यायचा आहे। मोठ्या संख्येने महिला भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत। लाडकी बहिणा योजनेच्या माध्यमातून महिलांना एक सन्मान देण्याचं काम या शासनाने केलं। केवळ निवडणुकीचा जुमला म्हणून याच्याकडे पाहणं हे चूक ठरणार आहे, कारण महिलांना सन्मान प्राप्त व्हावा म्हणून संसदेपासून विधिमंडळापर्यंत अनेक कायदे निर्माण झाले। महिलांचं हित नजरेसमोर ठेवून देशातलं लोकशाही प्रणित मोदीजींचं सरकार, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातलं शिंदे सरकार हे काम करतंय। महिलांना अर्ध्या तिकिटामधला प्रवास या शासनाने देऊ केला। हा प्रवास केवळ महिलांच्या फायद्यासाठी नव्हता, त्याचा परिणाम व्यावसायिक गोष्टींवर झाला। बाजारातली उलाढाल वाढली, याचं कारण महिला भगिनी अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास करू शकली। एसटीचं उत्पन्न यामुळे वाढलं, याचा अर्थ महिलांनी आपलं योगदान या विकास कार्यामध्ये दिलंय आणि ही गोष्ट अनन्यसाधारण असं महत्त्वाची आहे। ज्या पद्धतीने आपलं कुटुंब चालवत असताना महिला भगिनी अत्यंत जागृत पद्धतीने ते चालवत असतात, त्याच पद्धतीने महिला भगिनींचा सहभाग या राष्ट्र कार्यामध्ये, राज्य उभारणीमध्ये मिळतोय। त्यामुळे महिलांचं हे जे सहयोग आहे याला शतशः प्रणाम करावेत। महिला भगिनी जर जागृत झाल्या तर या देशामध्ये ही लोकशाही पद्धती अधिक मजबूत पद्धतीने पुढे जाईल आणि त्याच वेळेला या महाराष्ट्राला विकसित करण्यासाठी उदयजी सामंत यांच्यासारखं नेतृत्व
परत एकदा आपल्याला विधिमंडळामध्ये पाठवायचंय. या सभेच्या माध्यमातून आपण सर्वांनी संकल्प करूया की महायुतीच्या या उमेदवाराला प्रचंड अशा बहुमताने 20 तारखेला मतदान करून, जागृत पद्धतीने मतदान करून, त्यांचे हात बळकट करत 5व्यांदा आपण विधिमंडळामध्ये त्यांना पाठवूया. त्यांचा विजय हा फार मोठा विजय म्हणून आपण साकार करूया, अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.